नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजेच फार्मर प्रोड्युसर कंपनीविषयी तपशील माहिती घेणार आहोत। मित्रांनो, फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजे काय तर शेतकरी बऱ्याच ठिकाणी शेतमाल हा पिकवत असतात आणि शेतमालाला योग्य भाव मिळत नाही। तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे, बरेचसे शेतकरी, एक छोटे शेतकरी असतील, मोठे शेतकरी असतील आणि शेतकऱ्यांच्या बऱ्याच अडचणी असतात आणि त्या अडचणी सोडवायला सुद्धा शेतकऱ्यांना खूप कठीण जातं आणि आजकाल शेती परवडत नाही। अशा प्रकारची परिस्थिती असताना या परिस्थितीतून शेतकऱ्याला वर काढण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीची संकल्पना ही मांडली गेली आहे आणि ती संकल्पना नेमकी काय आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तपशील माहिती घेणार आहोत। त्याच्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी कशी स्थापन करतात, कोणत्या कोणत्या नियमानुसार ती स्थापन होते, शेतकरी उत्पादक कंपनीचं काम नेमकं काय असणार आहे, त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व होतात, कोण कनेक्ट होऊ शकतं, कोण कोण सभासद होऊ शकतो, किती सभासद होऊ शकतात आणि शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये जी कार्यकारिणी आहे त्यांची कामे काय असतील, इथल्या अर्धी बारीक सुरीक गोष्टींची तपशील माहिती या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत। तर मित्रांनो, ही माहिती घेत असताना ही व्हिडिओ खूप मोठी होईल, तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करत बघू नका। तपशील माहिती शेतकरी उत्पादक कंपनीविषयी तुम्हाला जर तपशील माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल, त्यामुळे व्हिडिओ कुठेही तुम्ही थांबवू नका, व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राइब करून घ्या, तसेच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून घ्या, म्हणजे चॅनलवरती येणारे कृषी विषयक नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला पहिले। मित्रांनो, पहिल्या मुद्द्यामध्ये आपण बघूया शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजेच काय। तर बघा, शेतकरी उत्पादक कंपनी हे कंपनीचे कायदेशीर स्वरूप असून ती कंपनी कायदा 1956 व 2013 नुसार स्थापन होते। तर मित्रांनो, कंपनी फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा शेतकरी उत्पादक कंपनी ही कंपनी कायदा 1956, तसेच त्याच्यामध्ये जे अमेंडमेंट झाले, जे बदलाव झाले ते 2013 झाले, त्याच्यानुसार ही फार्मर प्रोड्युसर कंपनी शेतकरी उत्पादक कंपनी ही स्थापन होते। ही अशी एक संस्था आहे ज्यामध्ये कायद्यानुसार केवळ शेतकरी हेच सभासद होऊ शकतात। तर मित्रांनो, या कंपनीमध्ये केवळ शेतकरी हे सभासद होऊ शकतात व शेतकरी स्वतः कंपनीचे व्यवस्थापन करतात। या संकल्पनेमध्ये विविध प्रकारचे उत्पन्न घेणारे शेतकरी, लहान किंवा किरकोळ शेतकऱ्यांचे गट, समूह एकत्र येऊन विविध आव्हाने, समस्या एकत्रितपणे सोडवत असतात। तर मित्रांनो, या शेतकरी कंपनीचा महत्त्वाचा रोल काय आहे तर शेतकऱ्यांना शेती करताना जे विविध अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्याचा या ठिकाणी एकत्र येऊन विचार केला जातो आणि कशा प्रकारे अडचणी आपल्याला सोडवता येईल, आपल्या जो शेतामध्ये पिकणारा जो माल आहे त्याला योग्य भाव कसा मिळेल याच्याविषयी तपशील चर्चा केली जाते आणि याच्याविषयी प्रॉफिटेबल शेती कशी होईल, म्हणजे फायदेशीर शेती कशी होईल याची संकल्पना याच्यामध्ये मांडली गेलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने, त्या संकल्पनेच्या अनुषंगानेच ही फार्मर प्रोड्युसर कंपनी काम करते। तर पुढे बघूया आपण, उत्पादन कंपनीची स्थापना कोण करू शकतो तर कोणत्याही प्रकारचे प्राथमिक उत्पन्न करणारे 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती। तर मित्रांनो, 10 किंवा त्यापेक्षा जास्त शेतकरी हे या शेतकरी कंपनीची स्थापना करू शकतात। शेतकरी उत्पादक कंपनी कशासाठी? ओके मित्रांनो, या ठिकाणी बघा, शेतकरी उत्पादक कंपनी कशासाठी। पहिलं बघा, सध्या चालू असलेल्या कृषी विस्तार सेवांमध्ये सुधारणा करणे। तर कृषी विस्तार सेवांमध्ये कशा प्रकारे सुधारणा होईल हे बघण्यासाठी, त्यानंतर शेतकऱ्यांना संघटित करून अडचणींवर मात करण्यासाठी। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेतकरी संघटित नसतात आणि संघटित होऊन शेतकरी त्यांच्यावरती येणाऱ्या विविध अडचणींवर मात करू शकतात, म्हणून ही फार्मर प्रोड्युसर कंपनी। त्यानंतर दुसरं बघा, शेतकरी गटातील सदस्यांना प्रशिक्षण देऊन क्षमता बांधणी करणे। नंबर 4 बघा, विविध प्रकारची तंत्रज्ञान माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे। तर मित्रांनो, याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पर्यंत जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञान कसं पोहोचवता येईल याच्या संदर्भात सुद्धा ही कंपनी महत्त्वाचा रोल बजावते। तर शेतकऱ्यांची मानसिकता बदलून शेतीकडे उद्योग म्हणून बघण्याच्या दृष्टिकोनाचा विकास करणे। त्यानंतर शहरातील ग्राहक डोळ्यासमोर ठेवून दर्जेदार शेतमालाचे उत्पादन करणे, तसेच शेतीची उत्पादन क्षमता, उत्पादनांची गुणवत्ता आणि रोजगाराच्या संधी वाढवणे। त्यानंतर शेतकऱ्यांना बाजारपेठेत मालाच्या विक्रीसाठी चांगल्या संधी निर्माण करून देणे। त्यानंतर बाजार व्यवस्था सुधारणे आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट। त्यानंतर शेतातील मालावर प्रक्रिया उद्योग सुरू करणे,
शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या स्थापन करून त्यांचा आर्थिक विकास करणे. तर मित्रांनो, या पेजचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा मारून घेऊ शकता. तर अशा प्रकारची महत्त्वाची रोल ही शेतकरी उत्पादक कंपनी बजावणार आहे. तर पुढे बघूया आपण. मित्रांनो, शेतकरी उत्पादक कंपनीची रचना. तर रचना म्हणजे याच्यामध्ये वर्किंग कसं असणार आहे ते या ठिकाणी सांगितले आहे. मित्रांनो, संचालक मंडळ 5 संचालक 5 प्रवर्तक, म्हणजेच याच्यामध्ये 5 हे संचालक म्हणजे डायरेक्टर असतील आणि 5 हे प्रवर्तक म्हणजे प्रमोटर असतील. म्हणजे एक 10 जणांची ही कार्यकारिणी असेल आणि कार्यकारिणीच्या माध्यमातूनच 10 जणांमध्येच अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव हे निवडले जातील. म्हणजेच एक 10 जण हे कंपनीचे मेन असणार आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर. त्याच्यानंतर या कंपनीसाठी सभासदांची संख्या कमीत कमी 500 सभासद हे सदस्य हे या कंपनीसाठी असले पाहिजेत. म्हणजेच जे शेतकरी आहेत, जे शेती करतात, अशाच व्यक्तींना या कंपनीचं सभासद होता येतं आणि म्हणूनच या कंपनीसाठी 500 सभासद हे सुरुवातीला जॉईन करून घेणे हे अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी दिले की FPC कॉमन सर्व्हिस सेंटर. मित्रांनो, बऱ्याचशा ठिकाणी FPCच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, जे इन्फ्रास्ट्रक्चर जे उभारण्यात आले त्याच्यामध्ये जे स्टोरेज असतील, तर 1 बाय 1 आपण बघूया की नक्की काय ते. FCSC युनिट. मित्रांनो, या ठिकाणी हे एक गोडाऊन उभारलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी फार्मर प्रोड्युसर कंपनीचं स्टोरेज हे. तर तिसऱ्यामध्ये इनपुट फर्टिलायझर सेंटर, म्हणजे जे भात बियाणं किंवा जे पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड असतील ते विक्री केंद्र या ठिकाणी उभारलं गेलेलं आहे. त्यानंतर पिकअप व्हॅन, त्यामुळे शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री, यामध्ये तुम्ही बघू शकता की फार्मर प्रोड्युसर कंपनी मिळून एखादी व्हॅन घेतलेली आहे आणि गावामध्ये जेवढे म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांच्या जो माल आहे तो थोडा जे माल जो पिकवतात तो एकत्र करून मार्केटमध्ये नेणे आणि जास्त भावाने विकणे, ही कन्सेप्ट या ठिकाणी एक मांडलेली आहे. त्यानंतर क्लिनिंग अँड ग्रेडिंग युनिट. मित्रांनो, जो शेतामध्ये जो माल विकला जातो त्याची व्हॅल्यू कधी वाढेल तर त्याच्यावरती जे व्हॅल्यू ॲडिशन आपण जर केलं, म्हणजेच त्याची प्रत जर क्वालिटी जर वाढवली, त्याच्यावरती जर प्रक्रिया केली, शेतमालावर प्रक्रिया केली तर त्याची व्हॅल्यू निश्चितच वाढते आणि बाजारामध्ये त्याला चांगला भाव मिळतो. म्हणून जे या ठिकाणी बघा त्यांनी क्लिनिंग आणि ग्रेडिंग युनिट या ठिकाणी स्थापना केलेली आहे. तर मित्रांनो, शेतामध्ये जेव्हा ज्या विविध प्रकारच्या डाळी ज्या प्रोड्यूस होतात त्या डाळी ते स्वतःच त्यांच्या कंपनीमध्ये येऊन त्यांची व्यवस्थितरित्या साफसफाई, क्लिनिंग, ग्रेडिंग आणि पॅकेजिंग करून विकू शकतात आणि त्यांना त्या माध्यमातून चांगले पैसे मिळू शकतात. तर पुढे बघा सीड ग्राइंडिंग फॅसिलिटी. तर इथे मला वाटतं इथे ग्राइंडिंग केले आहे भाताची चक्की, म्हणजे भाताची गिरण वगैरे जे असते तिथे भात भरडून निघतं किंवा वेगवेगळे जे ग्रेन्स असतील जे भरडून निघतात, भरड धान्य जे असतील जे या ठिकाणी भरडले जातात, अशा प्रकारचे ग्रेडिंग युनिट या ठिकाणी, ग्राइंडिंग युनिट या ठिकाणी उभारले गेले. अशा प्रकारचे युनिट्स उभारून शेतमालावर प्रक्रिया करून त्याची मार्केट व्हॅल्यू ही वाढवता येऊ शकते आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो. तर पुढे बघूया. मित्रांनो, सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपनी यातील फरक नेमका काय आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण बघूया की शेतकरी उत्पादक कंपनी आणि सहकारी संस्था यामधील फरक काय आहे. शेतकरी उत्पादक कंपनी एक साईडला शेतकरी उत्पादक कंपनी केलेलं आहे आणि एक साईडला सहकारी संस्था म्हणजे जे सोसायटी असतात त्यांचा इथे उल्लेख केलेला आहे. त्या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे तो आपण आता जाणून घेऊया. शेतकरी उत्पादक कंपनी ही कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणी होते आणि सहकार संस्था ही सहकार कायद्यानुसार नोंदणीकृत असते. म्हणजे या दोघांचं जे रजिस्ट्रेशन होतं, जी नोंदणी होते ती वेगवेगळ्या कायद्यानुसार होतं. दुसरा म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी अनेक उद्दिष्ट ठरवू शकते. सहकारी संस्था ठरलेल्या उद्देशांवरच चालते. ओके. शेतकरी उत्पादक कंपनीचे कार्यक्षेत्र संपूर्ण देशभर असू शकते. सहकारी संस्थेचे कार्य मर्यादित असते. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये वैयक्तिक सहभाग शेअर विकता येत नाहीत, परंतु तो इतर सभासदांना त्याच्या मूल्यानुसार हस्तांतरित करता येतो. सहकारी संस्थांमध्ये सहभाग विक्री करता येत नाहीत हे अनिवार्य आहे. उत्पादक कंपनीमध्ये शेतकरी गट, संघटना, सेवा व उत्पादन संस्था इत्यादींना सदस्य बनविता येते. सहकारी संस्थांमध्ये व्यक्ती हा सदस्य असतो. शेतकरी उत्पादक कंपनीवर प्रत्येक सदस्याला मतदान करण्याचा अधिकार असतो.
कंपनी त्याला मनाई करू शकत नाही. सहकारी संस्थांमध्ये एक सभासद एक मत असते, परंतु संस्थांना काही कारणास्तव मनाई करण्याचा अधिकार असतो. उदाहरणार्थ सहकारामध्ये एखादा सभासद थकबाकीदार असेल तर त्याचा मतदानाचा अधिकार संस्था काढू शकते. तर अशा प्रकारचा हा फरक आहे. कंपनीमध्ये कर्ज घेण्याविषयी स्वातंत्र्य आहे, त्याला मर्यादा नाहीत. तसेच कर्जासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कंपनीमध्ये कर्ज घेऊ शकतात आणि सहकार संस्थांमध्ये कर्ज घेण्यास मर्यादा आहेत. मित्रांनो, अशा प्रकारचा हा कंपनी आणि ज्या सोसायटी आहे त्याच्यामधील हा फरक आहे. तर आपण पुढे बघूया. शेतकरी उत्पादक कंपनीची प्रक्रिया. तर मित्रांनो, शेतकरी उत्पादक कंपनीची प्रक्रिया ही कशी आहे ती आता आपण बघूया. महिलांची मीटिंग घेऊन शेतकरी उत्पादक कंपनीची संकल्पना समजावून सांगणे. तर मित्रांनो, या ठिकाणी ही महिला फार्मर प्रोड्युसर कंपनीची पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असल्या कारणाने इथे महिलांची लिहिलेलं आहे. या ठिकाणी पुरुष देखील त्यांची फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करू शकतात, त्यामुळे इथं ऑब्लिक आहे पुरुष आणि महिला. ओके. महिलांची मीटिंग घेऊन शेतकरी उत्पादक कंपनीची संकल्पना समजावून सांगणे. सुरुवातीला तुम्ही काय करा, तर एखाद्याला जर शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करायची असेल तर त्यांनी कशा प्रकारची कार्य पद्धती वापरायची आहे ते पॉईंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. त्यासाठी हा आपण बघूया. संचालक मंडळाची निवड करायची आहे. पहिली मीटिंग घ्यायची आहे, त्यानंतर संचालक मंडळाची निवड फिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर कंपनी नोंदणीसाठी संचालक मंडळाचे कागदपत्र जमा करणे, म्हणजे KYCसाठी त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक इत्यादी जे काही डॉक्युमेंट असेल ते तुम्ही जमा करायचे आहे. त्यानंतर CA मार्फत ROCला संचालकांची कागदपत्रे सादर करणे. मित्रांनो, जो चार्टर्स अकाउंटंट असतात त्यांच्यामार्फत तुम्ही ROC रजिस्ट्रेशन ऑफ कंपनी यांना संचालकांची कागदपत्रे सादर करायचे. त्यानंतर CA मार्फत संचालकांची DSC व्हिडिओ प्रक्रिया करणे. त्यानंतर हा एक सुद्धा भाग आहे, तो CA मार्फत आपल्याला करावा लागतो. त्यानंतर कंपनीसाठी नाव सुचवणे. कंपनीचं आपल्याला नाव सुचवायचे. कंपनीची आवश्यक कागदपत्रे मिळाल्यावर बँकेत कंपनीचे खाते उघडणे. त्यानंतर मित्रांनो, बँकेमध्ये करंट अकाउंट कंपनीच्या नावाने उघडायचं आहे. त्यानंतर बँक खाते उघडल्यावर संचालकांचे भागभांडवल भरणे. जे संचालक असतात, जे 10 संचालक आपण जे निवडणार आहोत, म्हणजे 5 डायरेक्टर आणि 5 प्रमोटर, तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचे सुरुवातीला काही शेअर्स असतील. ते शेअर्स त्यांनी त्यांच्या बँकेमध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये कंपनीच्या अकाउंटमध्ये भरायचे आहेत. त्यानंतर लेखापाल CA नियुक्ती करणे ऑडिट व कन्सल्टंटसाठी. मित्रांनो, कंपनी तयार झाल्याच्या नंतर त्याचा जो ऑडिट असेल किंवा त्याचं जे कंप्लायन्स लीगल काही कंप्लायन्स असतील त्यासाठी लेखापाल युक्तांची म्हणजे CAची निवड करायची आहे. त्यानंतर CEO अकाउंटंटची नियुक्ती करणे. मित्रांनो, कंपनीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे जो सगळं कंपनीचं कामकाज बघेल त्याची निवड करायची आहे आणि अकाउंटंटचीही नियुक्ती करायची आहे. त्यानंतर कंपनीला सभासद जोडणे, कमीत कमी 500 शेअर्स होल्डर. अकाउंट तयार झाल्याच्या नंतर कंपनीला 500 सभासद आपल्याला जोडायचे आहे. ते म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला एक फॉर्म तयार करायचा आहे. तो फॉर्म प्रत्येक नवीन सभासदाकडनं भरून घ्यायचा आहे. त्याचे शेअर आपल्याला घ्यायचे आहे, म्हणजे सभासद फी जी घ्यायची आहे आणि नोंदणी फी घ्यायची आहे. अशा प्रकारची फी घेऊन आपल्याला कमीत कमी 500 शेअर्स होल्डर आपल्याला हे कंपनीला जोडायचे आहेत. त्यानंतर कंपनीला जोडण्यात आलेल्या सभासदांची यादी ROCला CA मार्फत सादर करणे. त्यानंतर कंपनीचे सभासद कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला रजिस्ट्रेशन ऑफ कंपनीला त्या सभासदांची यादी CA मार्फत सादर करायची आहे. त्यानंतर ROC कंप्लायन्स कॅलेंडरचे अनुसरण करणे. मित्रांनो, ही जी सर्व कामं असतील ते कशा पद्धतीने करायचे ह्याचे एक कॅलेंडर आहे. टाईम टू टाईम आपल्याला ही कामं करायला लागतात. मित्रांनो, आज जर आपण अकाउंट ओपनिंगचं काम सुरू केलं, त्यानंतर सभासद नोंदणी किती दिवसामध्ये झाली पाहिजे, हे सगळ्या गोष्टींचं टाईम लिमिट आहे ते ROCने रजिस्ट्रेशन ऑफ कंपनी बनवलेलं आहे आणि त्याच्या टाईम टेबलनुसारच आपल्याला वेळोवेळी ती सर्व कामं पार पाडावी लागतात. तर मित्रांनो, अशा प्रकारचं जर काम आपण वेळेत पार पाडलं नाही तर आपल्याला ROCकडून म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफ कंपनीकडून आपल्याला पेनल्टी लागू शकते. म्हणूनच टाईम टू टाईम आपल्याला काम करणे फायदेशीर ठरते. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला कंपनीची घटनापत्र आणि प्रस्ताव MOA आणि AOA या संदर्भात तयार करण्यासंदर्भात जो काही आहेत ते आपण आता बघूया. तर मित्रांनो, MOA मेमोरंडम ऑफ असोसिएशन घटनापत्र, कंपनीचे घटनापत्र
कंपनीचे नाव आणि कलम, FPC स्थळ आणि कलम, FPC उद्दिष्ट आणि कलम, म्हणजे कंपनीचं स्थळ कुठं, कंपनीचा पत्ता वगैरे कुठे आहे ते, त्यानुसार FPCचं उद्दिष्ट काय असेल ते, सभासद जबाबदाऱ्यांनी कलम, भाग भांडवल, घटना आणि कलम, घटनापत्र बदल आणि कलम. हा जो MOUचा भाग आहे तो तुम्ही लीगल जे कन्सल्टंट असतील त्यांच्याकडनं करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये ते पद्धतशीर लीगली घटना तयार करून घेतात. घटनापत्र आणि प्रस्तावना, MOA आणि AOA. आर्टिकल ऑफ असोसिएशन, नियमावली, जे कंपनीची काय नियमावली असेल ते, आणि त्याच्यामध्ये जे मुद्दे आपल्याला मांडायचे आहेत त्या मुद्द्यांची माहिती तर दिलेली आहे. म्हणजे परस्पर सहाय्य तत्व, सर्वसाधारण अधिकार, भाग भांडवल, जिल्हास्तर, तालुकास्तर, कंपनी बचत गट, सदस्य आणि सदस्यत्व फायदे, मतदानाचा अधिकार, भाग भांडवल आणि हस्तांतरणाचा अधिकार, सदस्यत्व रद्द होण्याचा आणि नियम. म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत त्या आर्टिकल ऑफ असोसिएशन म्हणजे नियमावलीमध्ये त्या आपल्याला लिहायच्या आहेत. घटना आणि प्रस्तावना, या कंपनीची घटना आणि प्रस्तावना काय असेल, त्याच्यामध्ये कोणते कोणते मुद्दे आले पाहिजेत त्याची माहिती इथं दिलेली आहे. म्हणजे AOA आर्टिकल ऑफ असोसिएशन. सर्वसाधारण सभा कधी होतील, त्या सगळ्या सभांचं इथे नियोजन करायचं. संचालक मंडळ कोण असेल, संचालक मंडळाच्या बैठका कधी होतील, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची कामं, कर्तव्य वगैरे काय असेल त्या, लाभांश, हिशोब व्यवस्थापन, लेखापरीक्षण व गुंतवणूक, कंपनीचे एकत्रित विलिनीकरण आणि बंद करणे, म्हणजे कंपनी कधी डिमॉलिश होईल म्हणजे बंद होईल या संदर्भात सुद्धा नियम, सर्व कंपनी स्थापन झाल्यापासून कंपनी एंडपर्यंत सगळं तरतुदी या नियमावली पूर्ण रेडी करून ठेवायची असते, म्हणजे ती तयार करावीच लागते. FPC नोंदणी आणि नोंदणी पश्चात कामे. मित्रांनो, FPC नोंदणी झाल्याच्या नंतर कोणती कामे असतील ती इथे दिलेली आहेत ते बघा. FPCचे शिक्के आणि लोगो आणि लेटर हेड तयार करणे, FPCचे टॅन नंबर घेणे आणि बँक खाते उघडणे, कंपनीचे कॉमन सील घेणे, शेअर सर्टिफिकेट आणि वितरण, विविध नोंदवह्या व अद्ययावत ठेवणे, सनदी लेखापालांची नियुक्ती, AGM घेणे, व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध परवाने घेणे. मित्रांनो, याच्यामध्ये कंपनीचे सगळे शिक्के वगैरे जे लागतील, लेटर हेड लागतील किंवा पावती पुस्तकं लागतील, सभासद नोंदणीचे जे फॉर्म लागतील ते सर्व आपल्याला बनवायला द्यायचे आहेत, विविध नोंदवह्या लागतील त्या सगळ्या नोंदवह्या आपल्याला बनवायच्या आहेत, AGM जी मेन वार्षिक सर्वसाधारण जी सभा असते ती आपल्याला घ्यावी लागते, ती घ्यायची आहे, व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध पर्याय. मित्रांनो, तुमची कंपनी एखादी कोणतीही कंपनी जर फूडमधील जर उद्योग करत असेल, फूडवरती प्रक्रिया करत असेल तर त्यांना फूड लायसन काढावे लागते, विविध ज्या परवानग्या लागतात त्या त्यांनी घेऊन ठेवायच्या आहेत. मित्रांनो, शेतकरी उत्पादक कंपनीची कार्यपद्धती कशी असेल, तर या ठिकाणी बघा शेतकरी उत्पादक कंपनीची कार्यपद्धती कशी असेल. तर हे बघा FPCचे संचालक, अटी आणि शर्ती. FPCचे संचालक आहे त्यांना अटी आणि शर्तीच्या अधीन राहूनच काम करावे लागेल. भांडवल उभारणी, एक अधिकृत भांडवल, ऑथोराइज कॅपिटल आणि विक्रीस काढलेले भांडवल, इश्यूड कॅपिटल, अभिद्व भांडवल, सबस्क्राईब कॅपिटल. त्यानंतर भाग भांडवलात उभारणी प्रक्रिया. कंपनीचे सभा, एक पहिली सर्वसाधारण सभा, 2 वार्षिक सर्वसाधारण सभा, 3 विशेष सर्वसाधारण सभा, 4 संचालकांच्या सभा. मित्रांनो, अशा प्रकारच्या या सभा असतील. त्यानंतर सभा आयोजित करण्याची पद्धत. या सभा इथे कधी घ्यायचे ते आयोजनाची पद्धत आपण बघूया. सभा घेण्याची पद्धत, 1 उपस्थिती 1/3 BOD, त्यानंतर 1/4 सदस्य, नंतर दुसरं अध्यक्ष, 3 सभेचा ठराव, 4 मतदान, 5 सभेचे इतिवृत्त. मित्रांनो, याच्यामध्ये सभेचं इतिवृत्त लिहिले गेले पाहिजे, सभेचं अध्यक्षांच्या ज्या विषयांवर चर्चा होईल ते ठरावात आले पाहिजेत, अध्यक्ष असले पाहिजेत, सदस्य असले पाहिजेत. त्याच्यानंतर FPCसाठी आवश्यक नोंदवह्या, पुस्तके, सभासद नोंदवही, कंपनी नियम नोंदवही, रोकड वही, बँक वही, मंजूर आणि मिळालेली अनुदान नोंदवही, जमा पावती वही, आवक आणि जावक, 8 इतिवृत्त नोंदवही. मित्रांनो, अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या रेकॉर्ड्स हा कंपनीला ठेवायला लागतोच. तर FPC सभासद, संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रमुख कामे.
तर मित्रांनो या ठिकाणी संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी CEO आणि सभासद, तर यांची कामे काय असतील ते आता आपण बघूया. तर मित्रांनो आपण बघूया संचालक मंडळाची कामे काय आहेत ते आता आपण बघूया. लाभांशांची रक्कम ठरवणे, नवीन सदस्यांना सदस्यत्व देणे, कंपनीचे धोरण व उद्दिष्ट निश्चित करणे, कंपनीची व्यावसायिक रणनीती निश्चित करणे व भौगोलिक आणि आर्थिक बाबींचा विचार करणे, FPCसाठी CEO आणि इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण आणि देखरेख ठेवणे, FPCचे दैनंदिन वार्षिक हिशोब पुस्तिकेवर वेळोवेळी पूर्ण करून घेणे, लेखापरीक्षण अहवाल सर्वसाधारण सभेत ठेवणे, FPCसाठी आवश्यकतेनुसार मालमत्ता घेणे आणि विकणे, कंपनीकडे असलेला निधी योग्य ठिकाणी वापरणे, FPCच्या ROC कंप्लायन्स आणि वार्षिक ऑडिट करून घेणे. तर मित्रांनो इत्यादी जी कामं आहेत ती वेळोवेळी संचालक मंडळांनी करायची आहेत. म्हणजे संचालक मंडळांचं लक्ष हे एकदम तीक्ष्ण असलं पाहिजे की कंपनीचं कामकाज कसं चालतंय, काय चालतंय, निर्णय घेण्यामध्ये पूर्ण त्यांचा होल्ड असला पाहिजे. मित्रांनो सर्वात महत्त्वाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रमुख कामे काय असतील ते आपण बघूया आता. FPC कंपनीची दैनंदिन व्यवहार पाहण्यासाठी सभासदा बाहेरील एका व्यक्तीची पूर्णवेळ CEO म्हणून नेमणूक करू शकतो. कंपनीचे रोजचे कामकाज पाहणे आणि कामाचे नियोजन करणे संचालक मंडळाच्या अनुमतीने. तर मित्रांनो आता आपण बघूया की सभासद यांची प्रमुख कामे काय असणार आहेत. तर बघा FPCचे शेअर भाग खरेदी करून एखादी व्यक्ती सभासद होऊ शकते. कंपनीने निश्चित केलेल्या व्यवसायांमध्ये आवश्यक ती मदत करणे, सहभाग घेणे, सर्वसाधारण सभेत सहभागी होणे, सभेत आपले मत व्यक्त करणे, कंपनीचा वार्षिक खर्च पाहणे व त्यास मंजुरी देणे, कंपनीसाठी विविध व्यवसाय सुचवणे, व्यवसायाच्या आर्थिक वृद्धीसाठी योग्य ते मार्गदर्शन करणे, संचालकांच्या निवडीसाठी मत प्रदर्शन करणे, सूचित करणे, कंपनीच्या कामात गैरव्यवस्थापन होत असल्यास ते सर्वांच्या निदर्शनास आणून देणे, कंपनीच्या खरेदी किंवा विक्री व्यवसायामध्ये प्राधान्याने सहभाग घेणे, कंपनीच्या कामाची प्रचार आणि प्रसिद्धी करणे. तर मित्रांनो या ठिकाणी सभासद यांची प्रमुख भूमिका हीच असणार आहे. याच्यामध्ये सभासदांचा हाच फायदा आहे की कंपनीच्या कामकाजावर त्यांनी स्वतः काम करायचं आहे सोबत. म्हणजे तो शेतमाल प्रक्रिया जे काही शेतामध्ये शेतकरी जे माल पिकवतील तो कंपनीमध्ये कसा जाईल, कंपनी थ्रू त्याच्यावर व्हॅल्यू ॲडिशन कसं होईल, म्हणजेच मूल्यवर्धी त्यांचं मूल्य वाढवून म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याची किंमत कशी वाढेल आणि आपल्याला जास्तीत जास्त नफा कसा भेटेल आणि कंपनीचा जे संचालक असतात त्यांची निवड करणे, मतदान करणे किंवा त्याच्याहून जाऊन कंपनीमध्ये काही गैरव्यवहार होत असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवणे, अत्यंत सर्व जी कामं एक प्रकारे ही जनता आहे म्हणजेच सभासद म्हणजे जनता आहे, त्यांनी सगळं कामकाजावर लक्ष ठेवायचं आहे आणि सोबतच आपल्याला कंपनीकडून कसा फायदा होईल आणि आपल्याला कंपनीला कसा फायदा मिळवून देता येईल याच्याविषयी संपूर्ण माहिती ही याच्याविषयी कामकाज पूर्ण करायचं आहे. मित्रांनो अशा प्रकारची ही कंपनी आहे आणि याचा फायदा आहे संचालकांना, सभासदांना, मुख्य कार्यकारी अधिकारी जे काम करत असतील अशा प्रकारची जी यंत्रणा ही या कंपनीमध्ये काम करणार आहे ती कंपनी ह्यांचीच असेल, हेच त्या कंपनीचे मालक असतील आणि याच्यातूनच त्यांना फायदा होणार आहे. अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची जी माहिती आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहिली. मित्रांनो तुम्हाला या फार्मर प्रोड्युसर कंपनीविषयी काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. तुमच्या शंकांचं मी निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तसेच तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो पुन्हा भेटूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.